गुंगीकारक व मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या प्रतिबंधित औषधांची विनापरवाना खरेदी विक्री करणाऱ्यांविरोधात मूर्तिजापूर शहर पोलिसांनी निर्णायक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर औषध साठा जप्त केला आहे। या कारवाईत एकूण 1,26,620 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संबंधित आरोपी विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ही कारवाई पोलीस स्टेशन मूर्तिजापूर शहर जिल्हा अकोला येथे गुन्हा क्रमांक 590/2025 अन्वये नोंदविण्यात आली असून माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार व ऑपरेशन प्रहार अंतर्गत राबविण्यात आली। दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पवार हे पथकासह शहरात पेट्रोलिंग करत असताना नवीन घरकुल जुनी वस्ती परिसरात अवैधरित्या प्रतिबंधित औषधांचा साठा असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने शासकीय पंच व छायाचित्रकारास बोलावून घटनास्थळी छापा टाकण्यात आला। छाप्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर गुंगीकारक व प्रतिबंधित औषधांचा साठा आढळून आला। त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक मनीष विश्वास गोतमारे यांनी दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी पाहणी केली असता आरोपीकडे कोणताही वैध परवाना नसताना औषधांची साठा व विक्री केल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी जप्त केलेल्या साठ्यात अंदाजे 1,19,307 रुपये किमतीची विविध औषधे तसेच नायट्रोजन 10 mgच्या 1,000 प्रतिबंधित गोळ्या 7,313 असा एकूण 1,26,620 रुपये किमतीचा मुद्देमाल समाविष्ट आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव जुनेद खान महबूब खान वय 29 राहणार रोशनपुरा जुनी वस्ती मूर्तिजापूर असे असून दुसरा आरोपी SP कॉर्पोरेशन अकोला या संस्थेचा संचालक असल्याचे निष्पन्न झाले आहे। आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 278 तसेच NDPS कायदा 1985 चे कलम 8C, 22A आणि औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 चे कलम 18C अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे व पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईत पोलीस निरीक्षक आशिष शिंदे यांनी गुप्त भूमिका बजावली। तसेच पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, नंदकिशोर टिकार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन दांदळे, कृष्णा एरमुले, सचिन दुबे, गजानन खेडकर, ज्ञानेश्वर राणे, पवन बोडखे, रोहिणी शिरभाते यांचा सहभाग होता। सध्या आरोपीस अटक करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पवार करीत आहेत। शहरात गुंगीकारक औषधांच्या अवैध व्यवहाराविरोधात पोलिसांनी केलेल्या या ठोस कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। अजिंक्य भारत न्यूज करिता मूर्तिजापूर प्रतिनिधी योगेश आगाशे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।